आलेल्या नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेकडे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। योजनेची घोषणा होऊन 2 ते 3 आठवडे उलटले असले तरी अद्याप पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कोणताही लाभ जमा झालेला नाही। कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकरी कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटींची तरतूद करण्यात आली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकूण 97,706 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। तसेच कुंभमेळ्यासाठी देखील शासनामार्फत 3,000 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे। आनंदघन बरसले, मान्सून पुण्यात दाखल, उद्या मुंबईत। मान्सूनचा पाऊस 28 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। त्यानुसार 8 दिवस राज्यामध्ये मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे। कोरड्या हवामानामुळे दुबार पेरणीचे संकट वाढले। जूनमध्ये 22.8 मिलीमीटर पाऊस पडला। पहिल्या पावसामध्ये ज्यांनी पेरणी केली आहे त्यांना आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे। पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, सुनेत्रा पवार, अक्षय कांडिले यांची शपथविधी। विधान परिषदेतील नवनिर्वाचित 10 सदस्यांचा करण्यात आला परिचय। तब्बल 97,706 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर। पुरवण्या मागण्यातील ठळक तरतुदी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जगातील कापूस उत्पादनाला फटका, पेरणी क्षेत्रासह उत्पादन घटण्याचा अंदाज। जागतिक कापूस लागवड क्षेत्र 301 लाख हेक्टर आहे, मात्र गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 2% घटली आहे। आता देशातील कोणत्याही दुकानातून मिळणार धान्य। केंद्र शासनाद्वारे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला असून लाभार्थ्यांना आता गहू तांदूळ वेगवेगळ्या दुकानातून घेण्याची मुभा। प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन उभारणार, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। तसेच फळपीक विमा भरपाई अचूक मिळवण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार। कांद्याची अचानक निर्यात बंदी टाळा, दीर्घकालीन निर्यात धोरण आखा। HPEA केंद्राकडे मागणी। कांदा निर्यात बंदीमुळे देशांतर्गत आवक वाढल्याने कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली जाण्याची शक्यता। रेशन वितरणाचा राज्यभर बोजवारा, लाखो लाभार्थी दुकानदार अडचणीत। रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना अनेक ठिकाणी अपुरा पुरवठा, ई-पोस्ट प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि अल्प मुदत यामुळे रेशन धारक कार्ड लाभार्थ्यासह दुकानदारही परेशान। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्याद्वारे रोपे जगवण्यासाठी चाललाय संघर्ष। यासाठी मान्सूनचा पाऊस विलंबाने येत असल्याकारणाने शेतकऱ्यांना लावलेल्या पिकांना रोपे वाचवण्यासाठी धडपड सुरू। होर्मुझ सामुद्रधुनी 60 दिवस टोलमुक्त। इराण आणि ओमान समुद्रधुनीच्या व्यवस्थापनावर निर्णय घेणार। त्यानुसार भारताला $7 अब्ज होणार नुकसान। फळबाग लागवड योजनेमध्ये सुपारीचा समावेश करावा, आमदार शेखर निकम यांची फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे मागणी। आनंदघन बरसले, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मान्सूनच्या धाऱ्या कोसळल्या। पुणे जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, गृहागार, दापोली, खेड व मंडणगड तालुक्यामध्ये दमदार पाऊस। मान्सूनचे आगमन आता पुण्यात झाले असून उद्या मुंबईत व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून व्यापणार। अखेर ठाकरेचे 6 खासदार शिंदे सेनेत। एकनाथ शिंदे म्हणाले, सन्मान राखून निधी कमी पडू देणार नाही। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा। पाऊस लांबल्याने यंदा 8,000 टन जांभुळाचे संकलन। जांभूळ ते वाईन प्रयोगातून आदिवासींच्या रानमेळ्याला जागतिक मूल्य, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। गाळ उपसला आणि शेतात टाकला, पाणीसाठा वाढला। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। महाराष्ट्रातील 210 तालुक्यामध्ये रेड झोन, 36 पैकी 26 जिल्ह्यामध्ये अत्यल्प, 7 जिल्ह्यामध्ये कमी पाऊस। महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये जून अखेरपर्यंत पडलेला पाऊस तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणले। राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीच्या जाचकाठी रद्द करा या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परिसर दणाणले।
भारताने घातली साखर निर्यातीवर बंदी, एल निनोचा आणखीन मोठा फटका, आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता, शासनाने घातलेल्या साखरबंदी किमान पुढील 3 हंगामासाठी लागू राहणार. जिल्ह्यात आद्रा नक्षत्राची जोरदार सलामी, बळीराजा सुकावला, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वीज पुरवठा झाला खंडित, नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. सोयाबीनचा विमा मंजूर, कपासीची वाढली चिंता, शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा, पैशाची गरज व कृषी विभागही अनभिस्त. अहमदनगर जिल्ह्यातील 8,399 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन विम्याचे पैसे जमा झाले आहे. शेतकरी संकटात, कपाशीसाठी हाताने पाणी, लांडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या कपाशी वाचवण्यासाठी संघर्ष, पाऊस लांबल्याने कपाशीच्या रोपांनी माना टाकल्या. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदतीची आहे प्रतीक्षा, पंचनामे न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार, शेती पिके नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन, विद्यार्थ्यांचाही सहभाग, मूर्तिजापुरामध्ये भर उन्हात शेतकऱ्यांचा एल्गार, विविध मागण्यासाठी एसडीओ कार्यालयासमोर उपोषण. पावसाळ्यात उन्हाळा, भाज्यांच्या दरांनी गाठला उंचांक, कोथिंबीर 150 रुपये किलो, पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीपावर निसर्गाची टांगती तलवार, भडगाव तालुक्यामध्ये 8,134 हेक्टरवर लागवड पूर्ण, कपाशी, केळी व बागायती पिके पाण्याअभावी आली संकटात. 100 रुपयांच्या स्टॅम्पसाठी सुट्टीच्या दिवशी मोजावे लागतात 120 रुपये. फलटणमध्ये मुद्रांक विक्री मनमानीचा आरोप, परवान्याच्या अटीचे होते उल्लंघन, कारवाईची आहे गरज. एसटीमध्ये सवलतीचा प्रवास करायचा, मग हे कार्ड काढा, अन्यथा सवलत विसरा. 1 ऑगस्टपर्यंत मुदत. फसवणूक टाळण्यासाठी एसटी महामंडळाने उचलले पाऊल. एसटी प्रवासामध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे महत्त्वाचे. चिंतेची कहाणी, ना विहिरीमध्ये पाणी, ना शिवारात पेरणी, पिण्याचे पाण्याचे संकट तीव्र होण्याची भीती, टँकरने अनेक नागरिकांना करण्यात येत आहे पाणी पुरवठा. मिरज पूर्व भागामध्ये द्राक्ष बागावर होमणी अळीचा धोका वाढला, शेतकरी झाले हवालदिल, द्राक्ष काढीची पक्वता थांबण्याची भीती, अळी व किडीपासून बचाव करण्यासाठी चिकट सापळे वापरण्याचे शेतकऱ्यांना संदेश. सांगली जिल्ह्यातील अपडेट. वाढत्या महागाईची केळीची चालना सिलाई मशीनवर, दरामध्ये 10% वाढ होणार, रेडीमेड कपड्यांचा परिणाम, वाढत्या खर्चामुळे व्यवसाय चालविणे झाले कठीण, महागाईमुळे कपडे शिवण्याच्या दरात झाली मोठी वाढ. बनावट पदार्थ गायब, अस्सल पनीर खव्यांचा भाव वधारला, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थावर मोठी कारवाई करण्यात येत असल्याकारणाने पनीर खव्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. गतवर्षी पेरू दिले नाही, यंदा पेरलेले उगू देईना, मान्सूनची दांडी, शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरूच, खरीप लांबल्याने हंगामच पुढे जाणार, भातरोपांना पाण्याची आहे नितांत गरज. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता झाला जमा, आता शेतकऱ्यांना आहे नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा. मिळालेल्या माहितीनुसार नमो योजनेचा हप्ता 1 जुलैला शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कटकट मिटली, सहाय्यकच नोंदविणार पीक पेरा, यंदाच्या हंगामापासून सुरुवात, राज्याच्या जमाबंदी आयुक्ताचे आदेश, 15 ऑगस्टपासून ई पीक पाहणीला होणार सुरुवात. कर्जमुक्तीसाठी ॲग्रिस्टॉक बंधनकारक, अनेक शेतकरी आहे नोंदणीपासून दूरच, शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॉक व बँक खात्याला आधार लिंक व मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक. जांभूळ आले दुष्काळ येणार, चर्चांना धाकधूक वाढली, जांभळाचे उत्पादन वाढल्याने मार्केटमध्ये जांभूळ आले त्यामुळे दुष्काळ पडतो अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. रुग्णालयाची सक्ती नाही चालणार, कुठूनही औषध खरेदी करता येणार, अन्न व औषध प्रशासनाचे आदेश, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन रुग्णांना नातेवाईकांना देणे बंधनकारक. पाणी नाही ना धड सावली, बाजारामध्ये पशुपालकांचे होत आहे हाल, महिनाभरापासून बोर बंद, सध्या टँकरवर मदार, पुरशी सावली नसल्याने पशुधन उन्हातच, लातूर जिल्ह्यातील बैल बाजाराचे हाल. उन्हामुळे आजपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार, जून महिना संपत आला तरीही अजून उन्हाळ्यासारखीच भीषण गरमी होत असल्याकारणाने शाळा आता सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहणार.
शेतकऱ्यांचा येलगार, दूध 80 रुपये लिटरने विकणार. वडवणीमध्ये बैठका घेऊन दूध व्यावसायिक एकवटले. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी बैठका घेऊन दुधाला किमान 80 रुपये लिटर भाव बंधनकारक केला आहे. नवीन अभ्यासक्रम शिकवण्याआधी मुलांना सेतू पार करावा लागणार. जुन्या नव्या अभ्यासक्रमाची घालणार सांगड. 3री, 4थी, 6वीच्या विद्यार्थ्यांची होणार उजळणी. पाऊस लांबला तरी क्रॉप पॅटर्न बदलण्याची शक्यता नाही. चिंता वाढली. सुरुवातीचा पेरा दुबारच्या संकटामध्ये. मोठ्या पावसाची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा. शेतकऱ्यांना दिलासा. खाजगी सागवान तोडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. अनुसूचित वृक्षांच्या यादीतून सागवानला वगळण्याचा घेतला निर्णय. वाहतुकीवरील ट्रान्झिट पासही अट रद्द. लग्न असो वा जत्रा, प्रत्येक ठिकाणी पोलिओचे 2 थेंब. प्रशासनाचा मायक्रो प्लॅन तयार. ऊसतोड कामगार अन भटक्यांच्या वस्त्यावर पोहोचणार मोबाईल टीम. आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. चिखल तुडवत शेतात जावे लागणार. मातोश्री पाणंद योजनेची कामे रखडली. बीड तालुक्यामध्ये 1916 पाणंद रस्ते पेवर ब्लॅकची कामे 3 वर्षापासून रखडली. सवलतींच्या प्रवासासाठी 2,98,000 महिला ज्येष्ठ प्रवाशांनी काढले NCMC स्मार्ट कार्ड. बीड जिल्ह्यातील अपडेट. पाऊस गायब. सोयगावातील 10 धरणे कोरडी तर पैठणमध्ये 42 टँकर सुरू. जून महिना संपत आला तरी पावसाचा नाही पत्ता. गावोगावी छोटे छोटे धरणे आटल्याने जलसंकट कायम. एल-निनोचे सावट. खरीप हंगामामध्ये आंतरपिकच तारणार. यंदा पाऊस 24 जूननंतरच बरसणार. हवामानाचा अंदाज. यावर्षी खरीप हंगामामध्ये मान्सूनचा पाऊस उशिरा येणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे मोफत मिळणार पण मातीचा नमुना द्यावा लागणार. कडधान्य अभियानांतर्गत विविध पिकांच्या बियाणासाठी मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र यासाठी माती परीक्षण करणे महत्त्वाचे. 4.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 76 कोटी रुपये. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. एसटीकडून विद्यार्थ्यांनाही मिळणार NCMC स्मार्ट कार्ड. नव्या कार्डमुळे प्रवास अधिक हायटेक अन सुटसुटीत होणार. मात्र यासाठी अपार ID काढणे महत्त्वाचे. मान्सूनची आगेचूक. अलिबाग, पुणे, मराठवाड्यामध्ये प्रगतीस पोषण वातावरण असल्यामुळे मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखीन काही भागामध्ये उद्यापर्यंत होऊ शकते दाखल. पंढरपुरामध्ये डाळिंबाला प्रति किलो 180 रुपयांचा दर. सध्या बाजारामध्ये डाळिंबाची आवक मर्यादित असल्याकारणाने दरामध्येही तेजी पाहायला मिळत आहे. आधार ॲप डाउनलोडची संख्या 3 कोटीच्या पुढे. 40 लाख लोकांनी घरबसल्या बदलले आपले मोबाईल नंबर तर 8.5 लोकांनी आपले पत्ते केले अद्ययावत. इराण युद्धाने दिला तेलसाठ्याचा धडा. भारताला 40 कोटी बॅरेल क्षमता निर्माण करावी लागणार. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे होर्मुझची समुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. अखेर मुंबई शहरामध्ये पावसाची हजेरी लागली. राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार. हवामान विभागाने वर्तविला अंदाज. गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाला आता सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची कटकट मिटली. आता सहाय्यकच करणार ई-पीक पाहणी. तांत्रिक अडचणीमुळे शासनाचा निर्णय. 15 जुलैपासून नवीन पद्धत. बचत गटांच्या महिला. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.